स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या उपस्थितीत शुक्रवारी विट्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा जोरदार एल्गार। घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर। आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल। पत्ता कृष्णानंद स्टील, विटा तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे। प्रवेश सुरू 2026-27। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल, विटा, CBSE। नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये सांगली जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा असंतोष वाढलेला आपल्याला दिसत असताना विट्या नगरीत दिनांक 6 जून रोजी या ठिकाणी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची सभा आयोजित केलेली आहे। खरं तर ही सभा नसून शेतकऱ्यांच्या वेदनेचा एल्गार मेळावा आहे। खरं तर मागणी नसताना हे शक्तीपीठ नावाचं भूत आमच्या मानगुडीवरती का लागत आहे? मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल, परंतु एका देवाला खुश करण्यासाठी आमचं देव उठवण्याचा हा करेक्ट कार्यक्रम शेतकरी हाणून खरं तर क्रांतिभूमीतून पडतील। या क्रांतिभूमीला आंदोलन नवीन नाहीत, त्यामुळं हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही हाणून पाडणार। खून लो लेकिन जान म्हटलो, अशा पद्धतीची भूमिका या माध्यमातून आम्हाला सरकारला सांगायची आहे। आता बापूंनी सांगितलं त्या पद्धतीनं आमदारांनी प्रत्येक विभागामध्ये आमसभा घ्याव्या। ग्रामसभा तर ह्या ठिकाणी चालूच आहेत, परंतु शेतकऱ्यांना जर एकत्र केलं तर किती शेतकरी विरोधात आहे हे दिसेल। मग एका बाजूला पालकमंत्री सांगतात की शेतकऱ्यांचा समझोता करून आम्ही शक्तीपीठ करणारच। चंद्रकांत पाटील, तुम्हाला खरं तर सांगायचं आहे, हा संघर्षाचा जिल्हा आहे, इथला संघर्ष तुम्हाला पचणार नाही। कदाचित सत्तेवरून तुम्हाला पाय उतार शक्तीपीठ करेल। त्यामुळं 1,10,000 कोटी जे तुमच्या खिशात जाणार आहेत ते आम्हाला दिसतंय। सरळ सरळ हा जनतेच्या पैशाचा दरोडा आहे, जनतेच्या पैशावर चाललेली लूट आहे। क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा, JD बापू, कॅप्टन रामलाड अशा दगदगत्या स्वातंत्र्याचा हा जिल्हा आहे। आज इथं आंदोलन करायला लागतंय आम्हाला शक्तीपीठ विरोधामध्ये। एका बाजूला विट्यातले साधे रस्ते झालेले नसताना शक्तीपीठला 1 किलोमीटर 254 कोटी रुपये तुम्ही खर्च करणार आहे। हे पैसे जाणार आहेत कुठं हे सगळं शेतकऱ्यांना दिसतंय। रेडी रेकनरचा दर आता विट्यामध्ये जमिनी घ्यायला इथला शेतकरी म्हणजे एक पाऊल पुढे जातोय आणि स्वतःच्या जमिनी कसा तो देईल? 3-3, 4-4 पिढ्या आपण त्या जमिनीवरती जोपासल्या, असं असताना आपल्या हक्काची जमीन कोणीही देणार नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी आणि प्रस्थापित पक्षातल्या सर्वच नेत्यांनी जनतेच्या भावना लक्षात घ्याव्या आणि शक्तीपीठ महामार्ग हा कदापि ह्या जिल्ह्यातून जाणार नाही। जुना जो मार्ग होता तो रद्द झाला आणि पुन्हा आमच्यावरती हे भूत जर तुम्ही लादत असाल तर ह्या महामार्गाला प्रचंड मोठा विरोध आहे। उद्याच्या 5 जूनच्या सभेला राजू शेट्टी साहेब येणार आहेत, ज्यांनी सेस कायद्याच्या माध्यमातून स्पेशल इकॉनॉमिक झोन रायगडमध्ये 1.5 लाख कोटी अदानी अंबानीच्या घशातून जमीन काढली त्या उल्काताई महाजन यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे। परवाच्या सभेला ज्यांनी एक झंझावाती दौरा केला ते रविराज साबळे, ते सुद्धा ह्या सभेला येणार आहेत। शेतकरी चळवळीतले लढवय्ये सर्व आंदोलक ह्या सभेला येणार आहेत। त्यामुळे विटा नगरीतून जी आंदोलनाची ठिणगी पेटणार आहे तिचं नक्कीच महाराष्ट्रभर वनव्यात रूपांतर होईल। अगदी चिखलहोळ नेवरीपासून माहुलीपासून ते येतवडे खुर्दपर्यंत सांगली जिल्ह्यातलं वातावरण सगळा शेतकरी एकत्र होतोय। खरं तर ह्या शक्तीपीठच्या आंदोलनाच्या माध्यमातून नेवरीपासून घोगावपर्यंत चालताना शेतकऱ्यांच्या वेदना समजल्या। प्रचंड मोठं शेतकऱ्यांच्या म्हणजे काही शेतकऱ्यांना बापू बीपीच्या गोळ्या चालू झालेल्या आहेत, शेतकरी अस्वस्थ आहेत। आणि दुसरी एक अशी महत्त्वाची बाब की जे आता गट आहेत ते सगळे लॉक केलेले आहेत। सोसायट्यांना कर्ज मिळत नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्ज मिळत नाही,
शेतकऱ्यांनी कर्ज काढायची कशी आणि जगायचं कसं, लागवडीची पोती टाकायची कशी. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी जमिनी घेणार आहे त्यावेळी आम्ही आंदोलन करणारच, परंतु आत्ता गट लॉक करायची काय गरज होती. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलेलं आहे. प्रचंड मोठा असंतोष आहे. त्यामुळं हे आंदोलन इतकं मोठं तीव्र होणार आहे. या सगळ्याचा विचार करून शासनानं वेळीच हा रस्ता रद्द करावा. 20-25 फूट उंच भिंत आहे. त्या भिंतीवरती नेवरीतून त्या सबस्टेशनवर गेल्यानंतर घोगावमध्ये खाली उतरायचं आहे. आणि अशी परिस्थिती असताना जर अपघात शिरगावमध्ये झाला तर शिरगावमध्ये जाऊन परत विट्यामध्ये आणायचं त्या प्रवाशाला आणि त्याच्यावर उपचार करा. तोपर्यंत तो जगेल का, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा विकास नाही होणार आहे. तो भकासच दोन्ही गावांना जोडणारा नाही तर दोन्ही गावांना तोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. त्यामुळं देव उठवण्याचा कार्यक्रम रद्द करावा. शेतकरी जगला तर देश जगेल. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करू नका. एखाद्या उद्योगपतीला खुश करण्यासाठी शक्तिपीठ नावाचं भूत आमच्या मानगुटीवरती लादू नका. खरं तर नागपूरवरून जी काही अवैध धंद्याला बॉक्साईट चालतं ते गोव्याला जाणार आहे. लाखो कोटी डंपर आहेत आणि त्याचं डिझाईन फ्रान्सच्या कंपनीने केलेलं आहे. ते डंपर नेदरलँड, केनियाला, गोव्यातून तिकडे जाणार आहेत. आणि श्रीमंताला मोठं करण्यासाठी गरिबांच्या खिशातून काढलेला एक करेक्ट कार्यक्रम म्हणजे शक्तिपीठ आहे. या बाबतीत बोलायला गेलं तर आम्ही सभेच्या माध्यमातून भावना प्रकट सांगतोय, परंतु हे सगळी लोक आम्ही काय एकत्र करतोय, सर्वपक्षीय नेत्यांच्यापर्यंत आम्ही जातोय. भाजप असेल, शिवसेना असेल, डावी चळवळ असेल, उजवी चळवळ असेल, परंतु जे लोक येत आहेत त्यांचं स्वागत करतोय. जे येत नाहीत त्यांनाही आम्ही घेऊन पुढे चालतोय. या तालुक्यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, आदरणीय भाई ॲडव्होकेट सुभाषबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्याची ही सभा होणार आहे. परंतु माझं या निमित्तानं प्रत्येक तालुक्यामध्ये हे आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी तिथल्या प्रस्थापित नेत्यांना एक आव्हान आहे. कारण आज शक्तिपीठाच्या बरोबर जर आपण राहिलो नाही तर उद्याचा काळ नेत्यांना आपल्याला माफ करणार नाही. एवढी या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो आणि 6 जूनच्या सभेला आपण सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं अशी विनंती व्यक्त करतो. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं मी विकास महाडिक, आमची सर्व पक्षातील नेते मंडळींना अशी विनंती राहील की सर्व नेत्यांनी आमच्याबरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध केला पाहिजे. नुसतं एखादं स्टेटमेंट जारी करून स्टेटमेंट देऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, शेतकऱ्यांनी लढावं असं म्हणून उपयोगाचं नाही. तर शेतकऱ्याच्या बरोबर जमिनीवर येऊन तुम्ही लढलं पाहिजे आमच्याबरोबर, अशी आमची मागणी आहे. आणि राहिला प्रश्न शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं रस्ता हा आम्हा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार होत नाही. आम्हाला रस्त्याची गरज नाही. आमची जी मागणी आहे ते सरकार आम्हाला देत नाही. आमची मागणी काय आहे तर आम्हाला पानंद रस्ते, शेतरस्ते किंवा शेतीसाठी जी आमची काय मागणी आहे ते आम्ही मागणी करतोय. ते आम्हाला गेले 10-20 वर्ष झालं आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. पण जी आमची मागणीच नाही, जे आम्ही मागितलंच नाही ते आम्हाला देताय तुम्ही. शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात जंक्शन करताय, सरकार जंक्शन करते प्रत्येक 20-25 किलोमीटरवर. तर त्या जंक्शनच्या ठिकाणी 500, 700, 800 एकर सरकार जमीन ताब्यात घेते. ही जमीन नक्की कोणासाठी सरकार घेते? सरकारची जी मोठी 3 शक्तिपीठ आहे ती अदानी असेल, अंबानी असेल, मित्तल असतील, ह्या 3 शक्तिपीठासाठी घेते का सर्वसामान्याची जी 3 शक्तिपीठं जी आहेत आपण जी मानतो देवधर्मात ज्या असतील त्यांची सोयीसाठी त्या शक्तिपीठाला जाण्या येण्यासाठी घेते? हे अजून शेतकऱ्याला काय कळलं नाही. बरं, शेतकऱ्याला कुठली त्यांनी आम्ही तुमच्या जमिनी घेतोय असं एखादं नोटीस नाही, विचारणा नाही, काय नाही. सगळं वरून त्यांचा कारभार चालू आहे. म्हणजे शेतकरी हा त्या शेतीचा मालकालाच तुम्ही विचारत नाही आणि तुमचं वरनं सगळं म्हणजे दडपशाही चालू आहे. तर हे शेतकरी हे कदापि सहन करणार नाही आणि कोणत्याही थराला जायची वेळ आली तर ते शेतकरी त्या थराला जाणार आणि सरकारचा, शासनाचा, प्रशासनाचा विरोध करणार. शक्तिपीठ हा आम्ही होऊन देणार नाही. जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला आम्ही तोंड देऊ. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातली आमची जी भूमिका आहे आत्ता मुळीक बापू आणि दीपकने आपल्या सगळ्याकडे विषय केले. तेच मुद्दे पुन्हा पुन्हा मांडण्यात काय अर्थ नाही. फक्त मी बोललो असं दाखवण्यापासून त्याला काय अर्थ नाही. पण हा शक्तिपीठ महामार्ग इथल्या सामान्य शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. इथं कुणीही त्याची मागणी केलेली नसताना कोणीतरी त्याला विरोध केला, त्या बाजूला तो नको आहे म्हणून तो नको असलेला मार्ग इकडं उचलून टाकायचा, इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करायचा. म्हणजे तुम्ही करताय काय? ह्या मार्गाला आमचा का विरोध आहे? ही पहिल्या ज्याच्या प्रेसमध्ये तर आपण सांगितलेलं होतं.
यासाठी लोकांना संघटित करणं महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत लोक संघटित होऊन विरोधाला सरकार का बिघडतं, ज्याला संघटित ताकद दिसेल त्यावेळेला ती ताकद जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शक्तिपीठ महामार्गाने इथं कोणाचाही फायदा तर होणार नाहीच, होणार आहे तो तोटाच होणार आहे. अनेक जण विकासाचे मुद्दे घेऊन इथे येणार आहेत, म्हणजे गावोगावी जाणार पण असतील, का आत्तापर्यंत काहीतरी गेले असतील, त्यामुळं काय विकास होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न पण झाला असेल. पण या शक्तिपीठ महामार्गामुळं इथल्या सामान्य शेतकऱ्याला किंवा इथल्या गावातल्या एका पोरालासुद्धा तिथं त्या शक्तिपीठाच्या इथं साधा पानाचा ठेलासुद्धा घालता येणार नाही अशी अवस्था आहे. 10-15 फूट उंचीवर हा जाणार आहे, त्याला पुन्हा बॅरिकेड लागणार आहेत, तिथून पुन्हा तो मार्ग जाणार. इथं कुणाला पात्राळीवर जायचं आहे, कुणाला तिकडं जायचं आहे. इथला शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी वेगळे मार्ग आज उपलब्ध आहेत, त्यामुळे कुणाची आज गैरसोय झालेली नाही. आजच्या मार्गाने आम्ही जाऊ शकतो आहे, ह्या मार्गाची आम्हाला गरज नाही. ह्या मार्गामुळं इथल्या शेतकऱ्याचं केवळ शेतकऱ्याचं नुकसान होतं नाही, गावोच्या गावं उद्ध्वस्त होणार आहेत, जमीन काही पडक पडणार आहेत. अशा अवस्थेत हा शेतकरी मार्ग आम्हाला नको आहे हे संघटितपणे दाखवून सरकारला याची जाग आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. महाराष्ट्र शासनानं 5 मे 2026ला महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955च्या कलम 3 अन्वये शक्तिपीठ महामार्गासाठी जी सुधारित महामार्ग सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जो जाणार आहे त्या संदर्भात एक अधिसूचना काढलेली होती. आता या अधिसूचनेच्या संदर्भात खानापूर आणि कडेगाव तालुक्यातल्या माहुली, वलखड, चिखलहोळ, भाग्यनगर, नागेवाडी, घाणवड, नेवरी, आंबेगाव, वडे, रायबाग आणि भाळवणी इथल्या जवळजवळ 500 शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी उपविभागीय अधिकारी किंवा बसा तुम्ही दादा उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवलेले आहेत. त्यामध्ये मुख्य हरकत अशी आहे की हे आमच्याकडं जमिनीमध्ये पाणी आले शेतीसाठी, त्याचबरोबरीनं या रस्त्यामुळं 2 भाग होणार आहेत, हा रस्त्याची गरज नाही अशा स्वरूपाच्या जवळजवळ 25 ते 26 मुद्दे त्या तक्रारीमध्ये घालून त्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. आता ह्या आंदोलनाला गती देण्यासाठी ह्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी खासदार शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांची 6 जून शनिवार रोजी दुपारी साधारण 12 वाजता मायनी रोडवरील विवेकाज हॉलमध्ये एक सभा आपण आयोजित केलेली आहे. आणि त्या सभेला खानापूर आणि कडेगाव आणि आसपासच्या परिसरातले शक्तिपीठ बाधित अधिक त्या गावातले सुद्धा बरेच ग्रामस्थ या ठिकाणी येणार आहेत. आता आमची मुख्य भूमिका या संदर्भातली अशी आहे की आता एकंदरीत सांगली जिल्ह्याचा नुसता विचार जरी करायचा झाला तरी माहुलीपासून आयतवड्यापर्यंत कुरळप, आयतवडी, कामेरी मोठं आंदोलन वाळवा तालुक्यामध्ये झालं आहे. गोगाव, कुंडल, पलूस तालुक्यात देवराष्ट्र किंवा देवराष्ट्रापासून निवरीपर्यंत तिने तर असा लाँग मार्च वजा दीपक लाड आणि ह्या सर्व मंडळींनी पायी दौरा केला निवरी ते गोगाव असा. त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप आहे. कामेरीमध्ये मोठं मेळावे झालेले आहेत, कामेरीच्या महिलांची मोठी फेरी झाली, अशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. या एकंदरीत परिस्थिती बघता असं दिसून येते की सगळ्याच लोकांचा त्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे अशी भूमिका झालेली आहे. आता तर ह्या 3च्या अधिसूचनेचा पुढचा भाग असा राहणार आहे की 3च्या अधिसूचनेनंतर कलम 7ची अधिसूचना काढली जाते. मध्ये त्या 2 ह्याच्यामध्ये साधारण 60 दिवसाचं अंतर ठेवून कलम 7ची अधिसूचना काढली जाते. आता ह्या संदर्भात माडा किंवा करमाळा आता सोलापूरमध्ये त्याच्या मोजण्या सुरू झालेल्या आहेत. आणि त्या मोजण्या सुरू झालेल्या आहेत तिथं निमगाव मगराचं म्हणून जे गाव आहे त्या माळशिरसमध्ये, तिथं शेतकरी आंदोलन करायला गेले. तिथल्या आजूबाजू शेतकरी जमले, पुन्हा पोलीस आले
काय खटले झाले, लाठीमारासारखं थोडंसं रूप तयार झालं. करकमच्या शेतकऱ्यांनी त्यांना येऊनच दिलं नाही पंढरपूर तालुक्यामध्ये. तिथंही काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे शासन ह्या थोडं दडपशाहीचा अवलंब करून हे मोजण्या वगैरे करून घेण्याच्या विचारात दिसतंय. तर आमचं म्हणणं असं आहे की एक या संदर्भात पर्यावरणविषयक जे बदल होणार आहेत ह्या पर्यावरण कायद्यामध्ये एक जनसुनावणी घेण्याची तरतूद आहे. म्हणजे अगदी लहान किरकोळ जरी गोष्ट पर्यावरण कायद्याअंतर्गत करायची झाली त्यामध्ये बदल होईल तर त्याला जनसुनावणी घेतली जाते. जे बाधित आहेत त्याबरोबरीने त्या गावातल्या लोक ह्या सगळ्यांना जाहीर पेपरमध्ये बोलवून जनसुनावणी घेतली जाते. तर आमचं म्हणणं ह्या शक्तिपीठ महासागराच्या संदर्भामध्ये ह्या गावामधली जनसुनावणी घेतली जावी. म्हणजे कुणाचे 10 जणांचा विरोध आहे का सगळ्या गावाचाच विरोध आहे ह्या गोष्टीसुद्धा स्पष्ट होतील. दुसरं मग ग्रामसभेचा एक कायदा केलेला आहे की एखाद्या गावामध्ये काय गावाचं मत आहे ते आजमावून घेण्यासाठी ग्रामसभा. शासनानं आता एवढ्या लोकांच्या तक्रारी झाल्यानंतर ह्या संदर्भात जनसुनावणी घ्यावी आणि ग्रामसभांचं आयोजन करून गावाचं मत आजमावून घेऊन मग पुढची कारवाई करावी. आणि ती जर जनसुनावणी आणि ग्रामसभेमध्ये स्पष्ट झालं तर या 3ची अधिसूचनाच रद्द करून हा महामार्ग रद्द करावा अशी एक आमची प्रामुख्यानं मागणी. यामध्ये आता आपल्याकडे आता आपण बघतोय की गेल्या 15 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक आव्हान केलं लोकांना की आता काही जागतिक परिस्थितीमुळं आपल्याकडे टंचाईची परिस्थिती झालेली आहे आणि मग सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा, परदेशी प्रवास करू नका, म्हणजे काटकसरीचे अनेक मार्ग अवलंबायला सांगितलेत. तर आम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस हे काम करतात. ही 110 लाख कोटी रुपये हे ह्या रस्त्यावर खर्च होणार आहेत आणि सगळ्याच लोकांचा विरोध आहे. अशा परिस्थितीत 110 लाख रुपये वाचतील सरकारचं किंवा खर्च होणार नाही, ती कर्ज काढून खर्च करायचे आहेत. तर हा रस्ता जर त्यांनी रद्द केला मोठ्यापणानं नरेंद्र मोदीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तर मग सगळ्याच लोकांच्यावर आमच्या एक उपकार होतील असं म्हणूया आपण की डोक्याचा ताप जाईल. नाहीतर मग माणसांनी जायचं आंदोलन, आता हे सगळी माणसं कामाधंद्यातली माणसं आहे ती शेत सोडायचं आणि इथं आंदोलन याचं, उद्या सभेला जायचं आणि कुठे इकडं आहे तिकडं झोप लागणं झाली आहे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे. किंवा ह्याच्यामध्ये जर जमीन माझी गेली तर भविष्यात काय होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं शासनानंच मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री आपण देवेंद्र फडणवीसनाच आवाहन करूया की त्यांनीच हे रस्ता आपला रद्द करावा लोकांचा विरोध विचारात घेऊन अशी आमची मागणी आहे. ह्या सभेला आता सुभाष बापू आमचे नेते आहेत, दीपक लाड आमचे कुंडल आणि पलूस तालुका इकडे सगळीकडेच ह्या आणि मुख्य राजू शेट्टीच्या सभेच्या आयोजनात त्यांचा महत्त्वाची भूमिका आहे. आणि जवळजवळ भाग्यनगर, माहुली, नागेवाडी, घाणवड, नेवरी, आंबेगाव, वडे, रायबाग, बाळवणी, चिखलहोळ या सगळ्या गावाचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.